आजकाल ना कुठे बाहेर जायचं असेल ना तरी केस मोकळे ठेवायचं अजिबात मूड होत नाही. का तर ती गरमी, कारण गरमी एवढी होते ना, म्हटलं चला असेच केसांना वरतीच बांधून घेऊया. आणि आम्ही आज गेलो होतो मार्केटमध्ये, कारण ना आमचा फॅन आहे ना तो कालपासून बंद पडला आहे. तो घेण्यासाठी म्हणून गेलो होतो. आता घ्यायला गेलो होतो फॅन, पण एक दोन वस्तू एक्स्ट्राच्या घेऊन आलो होतो. येताना रियांच्या बाबाने ना पनीर सुद्धा आणलं होतं. म्हटलं चला खूप दिवस झाले नान काय खाल्ली नाही, तीच बनवूया. तीच हॉटेलवाली रोटी, नान रोटी. मग काय त्याचीच रेसिपी तुमच्यापुढे शेअर करणार आहे. इथे मैदा घेतला, त्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकलं, थोडीशी साखर टाकली आणि थोडासा सोडा टाकला आणि वरून आहे ना थोडंसं दही टाकून घेतलं. मग पाणी टाकून घेतलं. मग आठवलं अरे बापरे याच्यामध्ये ना तेल टाकलं नाही. मग मी तेल टाकलं आणि छान असं ना मळून घेतलं होतं. आता ही आहे ना आपल्याला अर्धा तासासाठी रेस्टसाठी ठेवायचं आहे. त्यामुळेच ना मी आहे ना बाकीची सगळी कामं करायला घेतली होती. म्हणजेच काय पनीर बनवायचं होतं, त्यासाठी इथे मसाला प्रिपरेशन करून घेतला आणि पहिला मसाला वाटून घेतला होता. एका साईडला मी ना पनीर तर भाजून घेतलंच होतं, मसाला पण झाला होता वाटून. मग ना पटकन आहे ना पनीरची भाजी बनवायला घेतली होती. त्यानंतर छोटे छोटे आकाराचे असे गोळे बनवून घेतले होते आणि पटापट नान करायला घेतली होती. तुम्हाला माहिती आहे का, मैदा असल्यामुळे ना नान रोटीचे नकाशेच बनवते, गोल काय येत नव्हते, पण त्या प्रकारे येतात ना तशा प्रकारे बनवून घेतले आणि तव्यावरच मी केली होती नान रोटी. आता नान तर भट्टीमध्ये बनवतात, पण मी आहे ना अशा प्रकारे तव्यावरच बनवली होती. आता नान खायला एवढी छान लागते ना, पण ना हे बनवताना ना हात खूप दुखतात. आणि ना कशी झाली ही नान रोटी माझी कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोवर बाय.